हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि त्यामुळं माझा उपवास असतो. बनवलेली आहे खिचडी सकाळीच बनवली. मला उपवासाला सुद्धा दुपारी खाता येईल आणि पूर्वांतीचा डाळा नाश्तासुद्धा करतील. त्यानंतर ओंकारसाठी अशा गवारी फ्राय केलेल्या आहेत. त्याचबरोबर इथं डाळीची आमटी केलेली आहे आणि दूध आज जास्त घेतले 2 लिटर. संध्याकाळी खीर बनवणार आहे आणि मैत्रिणींचे डबे सुद्धा माझ्याकडे होते, काय काय घालून दिलं होतं. तर खीर थोडी जास्त बनवेन आणि सगळ्यांनाच देता येईल. इथं कालचं दूध उरले तर याचं मी दही लावेन. संध्याकाळची दिवा अगरबत्ती झालेली आहे आणि माझा स्वयंपाक सुद्धा रेडी आहे. आता मी आवरून म्हणाल तर गणपतीचं जे मंदिर आहे ना तिथं चाललेलं आहे आरतीसाठी. चला, स्वयंपाक तर लवकर आवरलेला आहे. आरती करून येता 2-3 मैत्रिणीच्या घरी सुद्धा मी जाऊन येणार आहे. आम्ही मैत्रिणी काय करत असतो, एकमेकींना ना एखादी स्पेशल भाजी किंवा एखादी स्पेशल गोष्ट बनवली ना ती देत असतो. छान वाटतं नाही का? आपणच नेहमी आपल्या हातचं बनवतो आणि खातो. आपण सुद्धा एकमेकांच्या आवडीनिवडी जपायला हव्यात नाही का? तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी करतो, मजा येते आणि प्रत्येकाच्या हातची चव वेगळी असते. तर एका मैत्रिणी मटण केलं होतं, तिनं दिला होता, तो डबा अजून आहे. एका मैत्रिणी अंडा करी केली होती तिच्या स्टाईलची, तर ती दिली होती. एका मैत्रिणी भाजी बनवली होती मिक्स व्हेज, तर ती दिली होती. तर असा बऱ्याच डबे माझ्याकडे 3-4 मैत्रिणींचे आहेत आणि आज खीर बनवली होती आणि बरेच दिवस डबे आहेत ना, म्हणून म्हटलं आज देऊनच टाकावे, कारण पुन्हा आमचे काही ना काही तर प्लॅन आहेत आणि त्यामुळे हे असेच राहून जातील. आज मी ही गोष्ट दाखवण्याचं कारण सांगते. म्हणजे मैत्रिणींनी मला डबे दिले किंवा मी त्यांना काहीतरी घालून देते आहे. ही छोटीशी गोष्ट असली तरी मला इथं सांगावंसं वाटते की वुमन्स डेला आपण सेलिब्रेशन करतो, 1 दिवसासाठी बाहेर जातो, वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करतो. पण त्यापेक्षा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, एकमेकांसाठी करायला हव्यात, एकमेकांची आवडनिवड जपायला हवी. आपण स्त्रिया असतो ना, दिवस रात्र म्हणजे घरच्यांसाठी आणि इतरांसाठी खूप काही करतो, पण आपल्या छोट्या मोठ्या आवडीनिवडी गोष्टी असतात त्या तशाच राहून जातात. स्वयंपाक आपण स्वतः करतो ना आणि आपल्या हातचा आपल्याला म्हणजे खाऊन कंटाळा येतो. असं वाटतं की कोणीतरी अगदी एक घासभर दिला तरी तो आपल्यासाठी खूप आनंदाचा असतं नाही का? आणि आपण आपल्या आवडीनिवडी सोडून आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी ह्या गोष्टी आवडतात म्हणून अगदी त्या आवर्जून करत असतो. यातून एवढंच सांगायचं होतं की वुमन्स डे लवकरच येतो नाही का? तर आपण वुमन्स डे फक्त एका दिवसासाठी सेलिब्रेट न करता अधूनमधून एकमेकांसाठी वुमन्स डे साजरा करू शकतो, अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून. मी बॅग घेतलेली आहे, खीर आहे याच्यामध्ये आणि 7 वाजलेत, 7:15 आरती होते. नवऱ्याला मी पेढे आणायला पाठवले होते आणि तो अजून आलेला नाही. आरती आता सुरू होईल, मी जाते आणि पूर्वाला सांगितलं डॅडा आला की मंदिरामध्येच पाठव. काय होतं, आरती झाली ना सगळ्यांना प्रसाद देता येतो. एक मैत्रीण येणार आहे, मोदक घेऊन येणार आहे. मी आज खीर बनवली आहे आणि खीर सगळ्यांना कशी वाटणार नाही का? उपवास पण असतो म्हणून पेढे घेऊन चालले कुठं, अजून यायचं. चला पळते मी. जय मोरया. तो श्लोक म्हणायचा, गेले ना? तुला कुठला श्लोक येतो तो म्हण तिथं गणपतीचा. ओके, दोघं म्हणा. मोदक केलेत माऊन आज. मोदक छान मोदक करून आणले होते रुचाना आज. आता घरी जाऊन आणखीन करणार आहे आणि त्यानंतर मला सुद्धा पाठवणार आहे घरी अथर्वकडून. आज मुलांना मी घेऊन आलो होतं. आरती झाल्यानंतर त्यांना सांगितलं की सगळ्यांना प्रसाद द्या. छान आहे ना, त्याच्यामुळे ते घरातून बाहेर आले. हो ना. चला, शिल्पाकडे आली आहे आणि शिल्पाला सांगितलं खाली आहे, तुला डबा देते म्हणून, तर ती येते 2 मिनिट. आज खीर केली होती, म्हटलं सगळ्यांना देऊ एका लाईन मध्ये आणि आता आशाची मुलगी गेली, तिला पण प्रसाद दिला. मस्त.
होतं. बरं झालं खाली आलीस. मला शिल्पाकडे पण जायचंय. बघ तिचा डबा पण आहे. नाहीतर आम्हाला घर बसल्या प्रसाद मिळालेला हो ना, ती बघ ना किती लकी. मला प्रसाद पोचलेला आहे तुम्हाला. जावा घर बसल्या. तू काय डबे घेऊन जाणार का आता? चल बाय बाय. हा बाय. मैत्रिणींना प्रसाद वाटत येत आहे. आता शिल्पा फक्त राहिले. शिल्पाला पण देते. 1 किलो पेढे आणले होते प्रसाद म्हणून वाटता आला आणि उरलेले पेढे मैत्रिणींनाही प्रसाद म्हणून देता आला. तर वुमन्स डे 1 डे सेलिब्रेट न करता असं वर्षभर आम्ही सेलिब्रेट करतो. चला तर घरी पोचलेले आहे. बाहेर गेले की असा उशीर होतो. छान सगळ्यांना खीर दिली. त्यांचे डबे माझ्याकडे होतं. काही ना काहीतरी बनवतात आणि देत असतात नाही का. तर म्हणलं आज खीर केली आहे तर सगळ्यांना द्यावं. भेटणंसुद्धा होतं आणि मी जाणारच होते मंदिरामध्ये. पेढे आणले होते तर तिथं सगळ्यांना वाटले. उरलेले पेढे सगळ्या मैत्रिणींना सुद्धा दिले. तर 3-4 पेढे, खीर, छान प्रसादाचा आनंद ह्या म्हणून सांगून आलेले आहे. ओमकार आलेला नाही. प्लेग्राऊंडला खेळतोय. जाऊ दे, मी आता फ्रेश होते आणि पूर्वाला तर जेवायला देते. ओमकार येईल तेव्हा येईल. 4-5 वाजता तो म्हणजे खाऊनच गेला होता. तर उरलेला काही पेढ्यांचा प्रसाद घरीसुद्धा सगळ्यांसाठी आणलेला आहे. आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथेच थांबवते. बाय बाय, गुड नाईट.